मंडळी, देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोय. मात्र याच दरम्यान घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. दर्शनासाठी गर्दी झाली होती आणि यावेळी भाविकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं कळत आहे. मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र याच दरम्यान काही भाविकांमध्ये राडा झाला, धक्काबुक्की झाली, हाणामारी झाली. तर दुसरी बातमी औंढा नागनाथ इथून आहे. साम टीव्हीनं बातमी दाखवताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे. रांगेत घुसखोरी करणाऱ्या भाविकांना आता बाहेर काढलं गेलंय. मंदिर परिसरामध्ये बंदोबस्त वाढवत दर्शन व्यवस्था सुरळीत सुद्धा करण्यात आलेली आहे. भाविकांच्या संतापाचा साम टीव्हीनं सगळ्यात पहिले ही बातमी दाखवली होती, त्याला वाचा फोडली होती आणि त्यानंतर आता याचा इम्पॅक्ट दिसून येतोय. दर्शन रांग आता सुधारली आहे. एकंदरीतच साम टीव्हीनं बातमी दाखवली आणि त्यानंतर कलेक्टर यांनी सुद्धा दखल घेतली आणि आपण पाहतोय की मंदिरमध्ये नियोजन आता चांगलं केलं गेलंय. दर्शन रांग सुधारली आहे आणि भाविकांना दर्शन आता सुरळीतपणे घेता येत आहे. तर त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम हा होणारच आहे. नटरंग अकादमी यंदा शिवार्पणमस्तू हा नृत्याचा कार्यक्रम करणार आहे आणि यात इतर कलाकारांसोबतच प्राजक्ता माळी सुद्धा नृत्य सादर करणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी ही माहिती दिली आहे. खरं तर प्राजक्ता माळीच्या या नृत्याच्या कार्यक्रमाला माजी विश्वस्त मंडळातील एका व्यक्तीनंच विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर आता सध्या सांगण्यात आलंय की प्राजक्ता माळीचा हा कार्यक्रम होणारच आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमार्फत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी नृत्य असेल, तुमचं कथ्थक असेल, अशा प्रकारे धार्मिक सेवा या ठिकाणी देऊ इच्छितो. त्यामध्ये प्राजक्ता माळी नावाची एक कलाकार आहे, ती पण त्याच्यामध्ये 1 ते 2 तिचेही कार्यक्रम आहेत. परंतु आम्ही रीतसर नियमात बसून या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं असल्याने ते आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पाडू. आणि यानंतर राज्यभरामध्ये आज महाशिवरात्री कशी साजरी केली जाते, उत्साह कसा आहे, या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागपूरच्या प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय. महाशिवरात्री निमित्त विधिवत पूजा करून भगवान शिवाचं रुद्राभिषेक करून पूजा केली जाते आणि त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून तयारी सुद्धा करण्यात येते. यवतमाळच्या दाभाडी इथल्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरात भक्त दर्शनासाठी येत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त सर्वच महादेव मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रीघ पाहायला मिळते. धुळ्यात सुद्धा झुलता पूल या ठिकाणी असलेल्या 22 फुटी पूर्णकृती महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली आहे. बुलढाण्याच्या कोळवड इथल्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. शिवमंदिर महाशिवरात्रीनिमित्त हे मंदिर 3 दिवस दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठी यात्रा असणार आहे. अगरबत्त्या लावू नका. तर जालन्याच्या आपे गावातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या विज्ञानेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविक त्यांचा लाभही घेत आहेत. सांगलीच्या मारुती चौकामध्ये श्री केशवनाथ मंदिराच्या आवारामध्ये महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा संपन्न झालाय. शिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी सुद्धा यावेळी झाली होती.
महाशिवरात्रीनिमित्त उमरगा शहरातील हेमाडपंथी महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर अगदी उजळून निघालाय. त्रिदल पद्धतीच्या या मंदिराचं अधिष्ठान उंच जोत्यावरती असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही मंदिरात स्थान आहे. नागपुरात महाशिवरात्रीनिमित्तानं अतिप्राचीन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसंच मंदिर विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. आज महाकुंभ मेळ्यातील शेवटचा दिवस आहे आणि महाशिवरात्र सुद्धा आहे. असा मुहूर्त साधतच भाविकांनी आज संगमावरती स्नानासाठी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त 2 ते 3 कोटी लोक स्नान करण्याचा अंदाज आहे. मोठ्या संख्येनं भाविक त्रिवेणी संगमावरती पोहोचतात. तर या भाविकांवरती प्रशासनाकडून पुष्पवृष्टी केली जाते. आज महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून येण्यास सुरुवात केलेली आहे. यंदा सुद्धा 1.5 लाखांहून अधिक भाविक दर्शन घेणार असा अंदाज आहे. देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंदिरात 1 वाजता शासकीय पूजा आणि महाआरती पार पडली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. मुंबईत प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातही आज महाशिवरात्री साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरात मोठी गर्दी केली आहे. महाशिवरात्री निमित्तानं पुण्यातील शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. काळे पडळ इथले शिवभक्त दीपक घोलप यांनी नाण्यांपासून जगातील पहिलं शिवलिंग बनवल्याचा दावा केला जातोय आणि यासाठी 79,307 रुपयांची 22,301 नाणी वापरली गेली आहेत. महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला महादेव नगरी सजलेली आहे. ओम नमः शिवाय म्हणत भाविकांनी भीमाशंकरला गर्दी केली आहे. मंदिराला विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी 5 तासांपासून रांगेत उभं असताना आता भाविक संतापले. पोलीस आणि सुरक्षा रक्षक भाविकांना दर्शनासाठी नियमबाह्य पद्धतीने सोडत असल्याचा आरोप केला गेला. तर मंदिरातील मुख्य गाभाऱ्याजवळ मोठा राडाही झाला. यानंतर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना फेब्रुवारीमध्येच भयंकर उन्हाळ्याचा सामना करावा लागतोय. 25 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार हा या महिन्यातला सर्वाधिक उष्ण दिवस ठरलाय. मुंबईचा पारा 38.7 अंशांवरती पोहोचला होता. तर 8 वर्षांआधी फेब्रुवारी महिन्यातच 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड सुद्धा वाढलेली आहे. दुपारी ऊन जास्त असल्यानं त्या काळात बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन आता आरोग्य तज्ज्ञ करतायत. तर महामुंबई परिसरामध्ये तापमान नेमकं किती होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कर्जतमध्ये होतं 39.2 अंश सेल्सिअस. तर डोंबिवली उल्हासनगरमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबई आणि नेरूळमध्ये 38.7 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर पनवेल आणि पालघरमध्ये 38.6 अंश सेल्सिअस तापमान होतं. मग आता काय काळजी घ्यायला पाहिजे तर भरपूर पाणी आणि पाणीदार फळं खायची, ताक सरबत प्यायचं, ताजं आणि हलकं अन्नच घ्यायचं, सुती, मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर करायचा. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर केलाच पाहिजे आणि आहार तसंच व्यायामासोबत पुरेशी झोप घेणंही अत्यंत आवश्यक आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून आता विदर्भात पारा 38 अंशांच्याही पार पोहोचलाय. आगामी काळामध्ये पश्चिम विदर्भाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील 289 पाणी प्रकल्पात फक्त 53.74% जलसाठा शिल्लक आहे. पश्चिम विदर्भामध्ये 9 मोठे, 27 मध्यम आणि 253 लघु पाणी प्रकल्पांचा समावेश आहे. मागील वर्षी याच दिवशी पश्चिम विदर्भातील पाणी प्रकल्पात 55.20% जलसाठा होता. आणि यानंतर आता राज्यभरातील इतरही बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान पद्धतीने टॉप 50च्या माध्यमातून. एक सातबारा उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना सुद्धा आता नकाशे मिळणार असल्यानं खातेदारांमधला वाद मिटण्यास मदत होणार आहे. राज्यात 12 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरती राबवण्यात येणार आहे. लवकरच त्याला मुहूर्तही मिळेल. तर पुणे पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून कारवाई केली आहे. विनयभंग करणाऱ्या वाहन चालकाकडून 13 लाखांचा दंड जप्त करण्यात आलेला आहे. नाकाबंदीमध्ये 4000 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. 371 वाहनं जप्तही केली गेली आहेत. राज्य शासनानं ॲग्रिगेटर पॉलिसी लागू केल्यामुळे पुणे आरटीओकडून ओला उबेरला देण्यात आलेला स्टे आता उठवण्यात आलेला आहे. त्यामुळे 4 चाकीद्वारे प्रवासी सेवा पुरवणाऱ्या ॲग्रिगेटर वाहनांना मुंबईनंतर पुण्यातही हिरवा कंदील मिळाला आहे. संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयानं स्वतःलाही पेटून घेतलंय. मुलुंडच्या नवघर परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. जावयानं सासूला भेटायला बोलवलं, टेम्पोत नेऊन लोखंडी हातोडीनं हल्ला चढवला आणि त्यानंतर गाडीतील थिनर आणि पेट्रोल टाकून सासूला पेटवून दिलं. पुण्यातील नांदेडमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत आणि यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेली आहे. त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड केली होती आणि याच प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कारण 10वीची बोर्डाची परीक्षा आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगली कामगिरी करता यावी यासाठी वर्षातून 2 वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण हे ग्राह्य धरण्यात येतील आणि तसा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. सीबीएसई बोर्डानं 2026 पासून वर्षातून 2दा 10वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यासाठी आता मंजुरी दिली आहे. तर 2026 पासून वर्षातून 2 वेळा 10वीची परीक्षा देता येणार आहे. वर्षातून एकदा परीक्षेला बसण्याचा किंवा दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय आहे. पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेत सर्व विषयांची परीक्षा देणं आवश्यक नाही आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील. चांगले मार्क न आल्यास तोच विषय दुसऱ्यांदा सुद्धा घेता येईल. तर हे संपूर्ण आता एसएससी बोर्डात लागू होणार आहे का हे देखील पाहावं लागणार आहे. यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्याच्या खराडी, चंदननगर आणि वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं तातडीनं काम करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा उशिरा आणि कमी दाबानं होईल अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं दिली आहे. पश्चिम विदर्भातील 289 पाणी प्रकल्पात केवळ 53% जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा जलसाठा 55% इतका होता आणि त्यामुळे आगामी काळात पश्चिम विदर्भाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. पुण्यात काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे धरणांतील पाण्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे.
डिंबे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानं आंबेगाव शिरूर तालुक्यातील 45 गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधानही व्यक्त केलं आहे. धाराशिवमधील कळंब शहरामध्ये काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय आणि या विरोधात कळंबकरांनी गांधीगिरी करत निषेध नोंदवलाय. नगर परिषदेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आलंय. रत्नागिरीमध्ये खरीपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावरती कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. 882.69 हेक्टर क्षेत्रावरती लागवड करण्यात आलेली आहे. कुळीथ किलोला 70 ते 80 रुपये दर मिळत असला तरी यावर्षी 100 रुपये दर मिळेल अशी शक्यताही वर्तवली जाते. कुळीथ पीक तयार झाल्यामुळे त्याची काढणी सुरू झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त बाजारात खजूरला मागणी वाढलेली आहे आणि म्हणून त्याच्या दरात 15 ते 20% वाढ झाली आहे. खजुराची किंमत घाऊक बाजारात 80 ते 220 रुपये किलो अशी आहे आणि सरासरी दर हे 150 रुपये किलो असे मिळतात. यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यातच कापसाचे दर पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जातोय. आपला नंबर रांगेत पुढे राहावा यासाठी यवतमाळ बाजार समितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रांगाही लावल्या. आणि आता सातबारा उतार्याबाबत सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार आहेत. एका सातबारा उतार्यामध्ये अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना सुद्धा एकाच सातबारा उतार्यावरती अवलंबून राहावं लागत होतं. पण आता पोट हिस्स्यांना सुद्धा नकाशे मिळणार असल्यानं खातेदारांमधला तसंच भावकीतला वाद मिटण्यास मदत होणार आहे. राज्यात 12 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरती राबवण्यात येणार आहे आणि लवकरच त्याला मुहूर्तही लागणार आहे. तर एका सातबारा उतार्यात अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से व्हायचे. प्रत्येक सातबाराच्या पोट हिस्स्याची मोजणी आणि नकाशा आता प्रत्येकाला मिळणार आहे. जमिनीची नेमकी हद्द कळणारे, हद्दीवरून होणारे वादही यामुळे टळणार आहेत. तर खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांच्या संमतीची गरज भासणार नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पोट हिस्सेदारांना आता बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असताना तिकडे एआयच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं कळतंय. नेमकं काय होतंय त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहूयात. एआयचा वापर, डीबीएस कर्मचाऱ्यांवर गंडांतर. 2 लाख नोकऱ्या जाणार. तीन वर्षात कर्मचारी होणार बेरोजगार. सध्या जागतिक पातळीवर एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अगदी बँकिंग क्षेत्रातही एआयचा वापर वाढणार आहे. त्यामुळे एआय अनेक क्षेत्रातील नोकऱ्या खाणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अशातच बँकिंग क्षेत्रात याचा मोठा धोका असल्याचंही बोललं जात आहे. जागतिक बँक प्रमुख डीबीएस ग्रुपचे सीईओ पीयूष गुप्ता यांनी यावर आपलं मत मांडलंय. भविष्यात डीबीएस बँकही 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखतीये. या कर्मचाऱ्यांना 3 वर्षाच्या कालावधीत काढून टाकलं जाईल. ही कर्मचारी कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% असेल. डीबीएसनं 2 वर्षांपूर्वी जनरेटिव्ह एआयची अंमलबजावणी सुरू केली. जनरेटिव्ह एआयचे पूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाही, असं गुप्ता यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 3 वर्षात कॉन्ट्रॅक्ट आणि टेम्पररी पदावर असलेल्या कामगारांच्या नोकरीवर गदा येणार आहे. एआयमुळे बँकिंग क्षेत्रात बदल होणार हे तर निश्चित आहे. काही नोकऱ्या कमीही होतील, मात्र त्याचबरोबर नवीन संधी देखील निर्माण होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्य शिकवून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या बदलासाठी तयार राहणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.